हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे. आणि काल होता संडे. तो संडे आमच्यासाठी फन डे होता. तर अचानक आम्ही प्लॅनिंग केला होता की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे, आणि तेही आपल्या मुलांना घरी ठेवून. कारण फर्स्ट टाईम आम्ही असं जाणार होतो मुलांना घरी ठेवून. आत्तापर्यंत कधी असं गेलेलो नाही आहे, त्यांना सोबत घेऊनच जातो. पण असं असतं ना की लहान मुलांना सोबत घेऊन गेल्यानंतर आपली एक जबाबदारी असते, त्यांची काळजी घेण्यामध्ये, त्यांची जबाबदारी घेण्यामध्येच आपला एन्जॉय राहून जातो. तर आम्ही आज असं ठरवलं होतं की त्यांना आज घरीच ठेवायचं. फक्त अश्विनीचा मुलगा आमच्या सोबत होता, बाकी सगळ्यांचे मुलं घरी ठेवले होते आम्ही. आणि आम्ही तिथून तिकीट वगैरे काढले. स्टेशनला पोहोचल्यानंतर कोपरखिरणे स्टेशनवरून तिथून आम्ही थोडंसं गप्पा गोष्टी करून आमची ट्रेन आली आणि आम्ही वाशीमध्ये उतरणार होतो. आणि वाशीमधून आम्हाला CSTला जायचं होतं, तर दुसरी ट्रेन पकडणार होतो. तर ट्रेनमध्येही थोडासा एन्जॉय केला, खूप गप्पा गोष्टी झाल्या, व्हिडिओज काढले. त्याच्यानंतर आम्ही वाशीमध्ये उतरलो आणि तिकडून आम्ही दुसरी ट्रेन पकडली. तर खरंच आम्ही जो एन्जॉय केला आहे ना काल, तो खरंच खूप असा लक्षात राहणारा होता. खूप खूप छान वाटलं. आणि ट्रेनमध्ये तुम्हाला माहितीच आहे की इयरिंग्स येतात विकायला, तर आम्ही त्या इयरिंग्स पण घेतल्या, खूप छान छान होत्या. त्याच्यानंतर आम्ही फायनली CSTला पोहोचलो. CSTला पोहोचल्यानंतर आम्हाला तिथून टॅक्सी करावी लागली. तर आम्हाला जायचं होतं गिरगाव चौपाटीला आणि मरीनला, दोन्हीकडे आमचं प्लॅनिंग झालं होतं. तर टॅक्सी पकडली आणि तिथून आम्ही निघालो गिरगाव चौपाटीकडे. तर हा व्लॉग खूप मोठा होणार आहे, त्यामुळे मी 2 पार्ट करणार आहे या व्लॉगचे. कारण भरपूर शूट केलेलं आहे आम्ही, तर ते एका व्लॉगमध्ये एवढं ॲडजस्ट नाही होऊ शकत. तर सेकंड पार्ट पण येणार आहे. आणि बोलतात ना की हजबंड समजूतदार असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तर त्यांनी मुलांची जबाबदारी घेतल्यामुळे आज आम्ही फ्रीली फिरू शकलो, एन्जॉय करू शकलो. आणि आम्ही नेक्स्ट टाईम आमच्या मुलांना घेऊनही जाणार आहे तिकडेच गिरगाव चौपाटीला. सो भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. चलो, बाय.